विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी. सभापती राम शिंदे सदस्यांना देणार सदस्यत्वाची शपथ. तर पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेल्या सदस्यांचाही होणार शपथविधी सोहळा. राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्याच हाती. राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांची सूत्र पवार मालकांकडेच. 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीतून केलं स्पष्ट. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भामध्ये चर्चा. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची कपात करण्याबाबतही केली चर्चा. रुपाली चाकणकरांची आज ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता. बोंदू खराजसाठी पैशांची फेरफार केल्याचा चाकणकरांवरती आरोप. एसआयटी नंतर आता ईडी चौकशी करणार असल्याची माहिती. चंद्रकांत पाटील अशोक खराजच्या पाया पडतानाचा फोटो व्हायरल. अंजली दमानी यांची ट्विट करत पाटलांवरती टीका. हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर संशयास्पद वस्तू. बॉम्बशोधक पथकाकडून वस्तू वेळीच रिकामी. परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नीटची पुनर्परीक्षा होणार. सूत्रांची माहिती. नीटचा पेपर फोडणारे आतापर्यंत 3 जण अटकेत. दोषींवरती कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य. गृहमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका. नीटचे पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत. शुभम खैरनार नंतर तिसरी अटक पुण्यात. मुंबईतील दुकानांवरील मराठी फलक प्रकरणी शिवसेना स्टाईलनं कारवाई करण्यात येणार. उपमहापौर संजय घाडे आक्रमक. शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकरण आवारेला अटक. बोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एकाला बेड्या. बोंदू खरातची जगदंबा पतसंस्थेमध्ये सुद्धा होती 32 बनावट खाती. अमूल मदर डेअरीकडून आजपासून दूध दरांमध्ये वाढ. किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी केली वाढ. विदर्भामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट. 17 मे पर्यंत उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज. अमरावती जिल्ह्यामध्ये 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरती. आज ट्रम्प आणि जिनपिंग यांची होणार भेट. आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती दौऱ्याला आलं महत्व. इराणचे परराष्ट्र मंत्री इराकची भारताच्या दौऱ्यावरती. इराकची आजपासून 3 दिवस भारताच्या दौऱ्यावरती. भारतामध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये होणार सहभागी. बंगळुरूचा कोलकातावरती दणदणीत विजय. विराटनं ठोकलं नाबाद शतक. बंगळुरू पोहोचलं अव्वल स्थानी. आज पंजाब मुंबई सामना धर्मशालेमध्ये रंगणार. मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना असल्याची माहिती.